नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मंडल आयोगानं ओबीसींना 14% आरक्षण दिलं होतं. ते 14% आरक्षण ओबीसींना मिळायला हवं. मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळायला लागल्यावरती यांचा आता थैथयाट होऊ लागला आहे. लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही. मी माझ्या समाजाची खंबीरपणे पाठराखण करतोय. मात्र यांचे विचार आणि नियत उघडी पडली आहे. यांचा जातीवाद उघडा पडला आहे. मी जातीवाद केला नाही, फक्त मागण्या लावून धरल्या आहेत. या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांवरती संताप व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर कुंभी नोंदी रद्द करा अशी मागणी करायची नाही. काही झालं तरी 58 लाख कुंभी नोंदी रद्द होणार नाही. लक्ष्मण हाके मराठा समाजाची राख करायला निघाले आहेत. खरं तर या हाकेंच्या मागे छगन भुजबळ हाच आहे. येवल्यातील हा कांद्यावाला संपूर्ण राज्याला वेडं बनवण्याचं काम करत आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवं. सगळ्या ओबीसी नेत्यांचे खोटे मुखवटे पडले आहे. गोरगरीब ओबीसी बांधवांची वाटोळ करण्याची माझी इच्छा नाही, परंतु वेळ आल्यास मंडल आयोगाला आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. मी संयम धरला आहे. मराठा समाजालाही शांत राहण्याचं आव्हान मी करत आहे. परंतु जर का ओबीसी नेते सातत्याने आमच्या समाजाविषयी आणि आरक्षणाविषयी गरळ ओकत असतील तर आता मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. एवढंच नाही तर हे जे ओबीसींचं आंदोलन चालू आहे ते पूर्णपणे सरकार पुरस्कृत आहे. येवल्याच्या छगन भुजबळांनीच हे सर्व कटकारस्थान रचलं आहे. मात्र याचा परिणाम हा मराठा समाजावरती होणार नसून याचा उलट ओबीसीलाच फटका बसणार असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. एवढंच नाही तर छगन भुजबळ याला समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे. ओबीसी आणि मराठ्यामध्ये, ओबीसी आणि धनगरामध्ये वाद पेटवायचे आहेत, असं देखील यावेळी जरांगे पाटील यांनी म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ओबीसी समाज आमचा दुश्मन नाही. आम्ही गावखेड्यात एकत्रपणे राहतो. मात्र या छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्यासारख्या लोकांमुळेच दोन समाजामध्ये वाद निर्माण होत आहे. त्यामुळे यांनी आपल्या लायकीत राहावं असं म्हणत जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना फटकारला.